नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात भाग्यश्री देशपांडे लिखित कथा भरारी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात भाग्यश्री देशपांडे लिखित भरारी. सकाळी 9ची वेळ. घरात नीरव शांतता. इतक्यात टेलिफोनची बेल खणखणली. मानसीच्या कपाळावर एक हलकीशी आठी उमटली. आता या घाई गडबडीच्या वेळेत कोणाचा बरं फोन असेल? तिने रिसिव्हर उचलला. पलीकडनं एक अत्यंत विनम्र स्वर. मानसी रायरीकर का? हो मीच. आपण? हां नमस्कार मॅडम, मी तेजोमय फाउंडेशनमधनं बोलते आहे. अभिनंदन. आमच्या संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या समर्थ उद्योजिका स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. निवडक 11 समर्थ उद्योजिकांमध्ये आपली निवड झाली आहे मॅडम. मॅडम, बक्षीसपात्र महिलांचा सत्कार आहे येत्या रविवारी. रीतसर आमंत्रण येईलच आपल्याला. रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रम आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री प्रमुख पाहुणे आहेत. नक्की यायचं आहे. परत एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच. बास मानसी एवढंच बोलू शकली. तिचा विश्वासच बसत नव्हता. बचत गटाच्या महिलांच्या आग्रहास्तव आपण स्पर्धेचा फॉर्म भरतो काय आणि 450 महिलांमधनं आपली निवड होते काय? सगळं काही स्वप्नवत वाटत होतं. आनंदात नाचावं का 4 भिंतींना ओरडून सांगावं कळत नव्हतं. आज नेमकी सई नाही, शेखरही नाही. सई शाळेच्या ट्रीपला आणि शेखर टूरवर. पण असू दे. मानसी लगबगीनं आत गेली. वाटीत साखर घेतली, देवापुढे ठेवली, मनोभावे हात जोडले. आनंदाश्रू तिच्या गालांवरनं ओघळत होते. आज तिच्या कष्टाचं चीज झालं होतं. शासन दरबारी तिच्या मेहनतीची दखल घेतली गेली. हां म्हणता ही बातमी तेजस्विनीच्या संस्थेत पोचली. मानसीच्या अपार कष्टातनं पुढे आलेला हा बचत गट. संस्थेच्या आवारात पाऊल टाकताच तिचं उत्साहानं स्वागत झालं. सर्व महिलांनी तिला घेरलं होतं. अभिनंदनाचा वर्षाव चालू होता. कोणी हात हातात घेत होतं, कोणी नमस्कार करत होतं. मानसीला अगदी ओशाळल्यासारखं झालं होतं. अगं काय करताय हे? खरं तर हे यश तुमचं आहे. तुमच्या कामाची पावती आहे ही. मी केवळ नाममात्र आहे. मानसी मनापासून बोलत होती. नाही ताई. ताई, काम करणारे हात जरी आमचे असले तरी त्याला प्रेरणा देणाऱ्या तुम्हीच आहे ना. आमची संसार सावरायला हातभार लावणाऱ्या तुम्हीच आहे. मानसी भारावून गेली. काय बोलावं सुचत नव्हतं. महिलांचा तिच्याप्रती असणारा विश्वास, आदर हेच तिचं खरं बक्षीस होतं. संध्याकाळी शेखर आणि सईला बातमी सांगितली. परत एकदा कौतुक, अभिनंदन आणि छोटंसं सेलिब्रेशन झालं. बघता रविवारचा दिवस उजाडला. बक्षीस समारंभासाठी मानसी सज्ज झाली. सिल्कची ऑफ व्हाईट रंगाची साडी, त्याला साजेल असा मोत्याचा सेट आणि केसांचा शेपटा. मुळातच केतकी वर्ण असलेल्या मानसीचं रूप आज अधिकच खुलून दिसत होतं. एक वेगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर चमकत होतं, आत्मविश्वासाचं. कार्यक्रम सुरू झाला. सनईचे सूर, मान्यवरांची उपस्थिती, भाषणं, सारं काही आखीव रेखीव. आणि मानसीचं नाव पुकारलं गेलं. ती स्टेजकडे येत असताना व्यासपीठावरच्या स्क्रीनवर तिच्या संस्थेचं कार्य दाखवलं गेलं. सर्वांच्या कौतुक भरल्या नजरा मानसीवर खिळल्या होत्या. टाळ्यांच्या गजरात तिने मानचिन्ह, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक स्वीकारलं. फोटोंचा लखलखाट, व्हिडिओ शूटिंगही झालं. त्या रात्री मानसीला झोपच घेईना. प्रसिद्धीची चव तिने आज प्रथमच चाखली होती. खरंच का आपण एवढं मोठं कार्य करतोय?
विचार करतच मानसीला झोप लागली. सकाळी 6:30 वाजता फोन खणखणला तशी ती खडबडून जागी झाली. मानसीची अत्यंत जवळची मैत्रीण राजलक्ष्मी फोनवर बोलत होती. अभिनंदन अभिनंदन बाईसाहेब, जागे झालात का आपण? आज चक्क पेपरात झळकलाय. म्हणजे? अगं म्हणजे काय म्हणजे? वाघाचे पंजे. अगं तुझा फोटो आलाय पेपरमध्ये बक्षीस स्वीकारताना. काय गोड दिसतेस ग. बघ 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 लवकर बघ. आणि त्यानंतर अभिनंदनाच्या फोनची जणू मालिकाच सुरू झाली. मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट, नातेवाईक, बिल्डिंगमधले लोक, सर्वत्र नुसतं कौतुक आणि कौतुक. मानसी प्रत्येकाशी अदबीनं बोलत होती, पण त्या नादात सई आणि शेखर केव्हा तिला बाय करून गेले तिला कळलंही नाही. तिला खूप अपराधी वाटायला लागलं. पण आजचा दिवस तिचा होता. बोलून बोलून मानसीला आता जरा थकल्यासारखं वाटायला लागलं. तिच्या आवडीच्या गाण्याची सीडी लावत हातात कॉफीचा मग घेत ती सोफ्यावर जरा विसावली. शांतपणे डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यासमोर आला इंटरव्ह्यूमधला तिला जिंकवून देणारा तो शेवटचा प्रश्न. मॅडम, मागे वळून बघताना काही करायचं राहून गेलंय असं वाटतं का तुम्हाला? ती चटकन म्हणाली, मागे वळून बघायचंच कशाला? भूतकाळाची नाळ वर्तमानात तोडून टाकावी लागते, तरच उज्ज्वल भविष्याची वाटचाल करता येते. प्रत्येकाचा भूतकाळ चांगला किंवा वाईट असतो, पण वर्तमानातला आत्मविश्वास, जिद्द, कामावरची निष्ठाच आपल्याला प्रकाशमान भविष्य देऊ शकतो. तिच्या ह्या उत्तरानं परीक्षक बेहद्द खुश झाले होते. मानसी विचारांच्या तंद्रीत होती. खरंच खरंच भूतकाळ इतक्या सहजतेनं पुसता येतो? एवढं सोपं असतं का ते? काही वर्षांपूर्वीची मी आणि आत्ताची मी केवढा फरक आहे. माझं पूर्वायुष्य नुसतं आठवलं तरी अंगावर शहारा येतो अजून. हळूहळू तिचा भूतकाळ एखाद्या चलचित्रासारखा तिच्या डोळ्यासमोरनं सरकायला लागला. मानसी, एकुलती एक, स्मार्ट, हुशार, सुंदर युवती, त्यातून डबल ग्रॅज्युएट, आपल्या प्रभावी वक्तृत्वानं विलक्षण छाप पाडणारी. एका डिबेटिंग कॉम्पिटिशनमध्ये अविनाशने तिला बघितलं आणि चक्क तिला मागणीच घातली. तिच्या आईवडिलांना स्वर्ग 2 बोटं उरला. गर्भश्रीमंत खानदानी लोक होते ते. अविनाशच्या स्थळात नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. पोरीनं नशीब काढलं या भ्रमात जास्त खोलवर चौकशी न करता मानसी अविनाशचं लग्न लावून दिलं. आणि नंतर कळलं की अविनाशला दारूचं व्यसन होतं. सर्व उपाय करून झाले. घरच्यांनी हात टेकले. अखेर हितचिंतकांनी लग्नाचा उपाय सांगितला. मुलगा लग्नानंतर तरी सुधारेल ही आशा पोळ ठरली आणि मग सासरची मंडळी तिलाच दोष द्यायला लागली. अवघं 23 वर्षांचं वय. शिक्षण पूर्ण होताच लग्न, त्यामुळे हातात नोकरी नाही. पूर्णतः परावलंबित्व. प्रचंड मानसिक ताण आणि नवऱ्याचं न सुटणारं व्यसन यामुळे मानसी पुरती कोलमडून गेली. अखेर कडेलोट झाला आणि मानसी अविनाश वर्षभरातच वेगळे झाले. हा आघात सहन न झाल्यानं तिच्या बाबांनी तर अंथरूणच धरलं. तुटपुंजी पेन्शन, औषधाचा खर्च, लग्नाचं कर्ज, हे सगळं भागायचं कसं हा मोठा प्रश्न होता. अशावेळी एखाद्या देवदूतासारखी मानसीची मैत्रीण राजलक्ष्मी धावून आली. मानसीला पुन्हा उभं करण्यासाठी तिने चंगच बांधला. तिला कुठेतरी गुंतवून ठेवणं, तिच्या ज्ञानाचा फायदा होणं हे गरजेचं होतं. घराजवळच्याच एका महिलांच्या संस्थेत एक दिवस ती मानसीला घेऊन गेली. तेजस्विनी संस्थेच्या संस्थापिका सुधाताई करमरकरांशी तिची ओळख करून दिली आणि इथूनच मानसीच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. समाजासाठी, महिलांच्या प्रश्नांसाठी, उन्नतीसाठी झटणाऱ्या सुधाताईंनी तिला भक्कम आधार दिला.
सुरुवातीला संस्थेचे हिशोब आणि कामकाज बघणारी एक मदतनीस म्हणून मानसीची निवड झाली. थोडेफार पैसे मिळायला लागले आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास मिळाला. संस्थेचं काम करत असताना अनेक महिलांची आयुष्य, त्यांच्या अडचणी जवळून बघता आल्या. कोणाचा नवरा व्यसनी तर कोणाची आर्थिक परिस्थिती बेताची, कोणाच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्या तर कोणाची नवीन काहीतरी करण्याची जिद्द. सुधाताईंनी उभारलेल्या बचत गटाच्या माध्यमातून साऱ्याजणी काहीतरी हातभार लावू इच्छित होत्या, पुढे येत होत्या. त्यांच्या सहवासाचा मानसीवर हळूहळू परिणाम होत होता. राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी ती पुन्हा उभारी धरत होती, बहरत होती. सुधाताईंची सगळी जबाबदारी तिने हळूहळू समर्थपणे पेलली होती. हुशार आणि ज्ञानी मानसीनं बचत गटाचं मार्केटिंग, पब्लिसिटी जोरदार केली, यश संपादन केलं. तेजस्विनीच्या शाखा वाढायला लागल्या, महिलांना नवीन ऑर्डर्स मिळायला लागल्या. आपलं पूर्वायुष्य मानसी विसरायला लागली. घर सावरलं आणि अशातच एका फूड बाजारच्या मार्केटिंग मॅनेजरशी, शेखर सानेशी तिची ओळख झाली. शेखरने संस्थेला सर्वतोपरी सहकार्य दिलं. प्रसन्न आणि तडफदार व्यक्तिमत्वाच्या मानसीकडे तो ओढला जायला लागला आणि एक दिवस त्यांनी मानसीला प्रपोज केलं. मानसीने तात्काळ नकार दिला. नकोच ती विषयाची परीक्षा असं समजणाऱ्या मानसीचं मन अखेर तिच्या मैत्रिणीने राजलक्ष्मीने वळवलं. तिला वास्तवाची जाणीव करून दिली. शेखरच्या घरच्यांनी मानसीला मनापासून स्वीकारलं आणि याची परिणिती त्यांच्या लग्नात झाली. मानसीच्या आयुष्यातलं नवीन पर्व सुरू झालं. शेखरच्या मतांचा तिला आदर होता, तर तिला तिच्या विचारांचं स्वातंत्र्य द्यावं हे शेखर जपत होता. मानसीच्या आईबाबांना तर तो मुलासारखा जपत होता. संस्थेचं काम मानसी त्याच जिद्दीनं करत राहिली. अशातच सईचा जन्म झाला. सुधाताईंनी मानसीवरची जबाबदारी आता कमी केली होती, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सुधाताईंना एका दुर्धर आजारानं ग्रासलं. संस्थेच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला. चालत्या संस्थेला खीळ बसायची वेळ आली. हजारो महिलांना रोजगार देणाऱ्या संस्थेला आता वाली कोण हा गहन प्रश्न उभा राहिला. मानसीला ही होणारी दुर्दशा निश्चितच बघवणारी नव्हती. ज्या इवल्याशा रोपाला सुधाताईंनी आणि तिने खत पाणी घालून परिश्रमानं इथपर्यंत आणलं होतं, त्या वटवृक्षाची पडझड तिला सहनच होणार नव्हती. ज्या संस्थेने तिला आत्मविश्वास दिला, भरारी घेण्यासाठी पंखात बळ दिलं, त्या संस्थेची वाताहत नाही, हे शक्य नाही. मानसीने मनाशी ठाम निश्चय केला आणि नव्या उमेदीनं तिने पुन्हा एकदा संस्थेच्या कामकाजात स्वतःला झोकून दिलं. सुधाताईंचा सारा व्याप तिने जिद्दीनं सांभाळला आणि एक दिवस सुधाताईंनी समाधानाने डोळे मिटले. त्यांच्या माघारी मानसी झपाटल्यासारखं काम करत होती. शेखर आणि सईनं सुद्धा तिला मोलाची साथ दिली. आज मिळालेला पुरस्कार हा त्याच कष्टाची परिपूर्तता होती. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि मानसी भानावर आली. हे काय? कुठे हरवलो होतो आपण? हातातला कॉफीचा मग तसाच राहिला होता. तिने झटकन गालावरचे अश्रू पुसले आणि भूतकाळसुद्धा. वर्तमानपत्राचे काही लोक मुलाखत घेण्यासाठी येणार होते. तिने स्वतःला सावरलं. दिवाणखाण्यातल्या आरशात बघून स्वतःलाच एक छोटीशी स्माईल दिली. डोळ्यात पुन्हा तोच आत्मविश्वास साठवत प्रसन्न मुद्रेने तिने आता दार उघडलं नवी भरारी घेण्यासाठी. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात भाग्यश्री देशपांडे लिखित कथा भरारी.
ही कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो, त्या सर्वांना माझ्या वतीनं दीपक रेगे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो, या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे ध्यानात घ्या. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.